मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 24 मार्च 2025. प्रश्न क्रमांक 1. साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार यंदा कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? ऑप्शन ए विनोद कुमार शुक्ल, ऑप्शन बी भालचंद्र नेमाडे, ऑप्शन सी शशी थरूर, ऑप्शन डी अनुराधा पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन ए विनोद कुमार शुक्ल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. कोणत्या राज्याचे प्रसिद्ध कवी विनोद कुमार शुक्ल यांना साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी झारखंड, ऑप्शन सी छत्तीसगड, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन सी छत्तीसगड. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. कवी विनोद कुमार शुक्ल यांना कोणत्या भाषेतील लेखनासाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे? ऑप्शन ए बंगाली, ऑप्शन बी हिंदी, ऑप्शन सी कानडी, ऑप्शन डी मराठी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी हिंदी. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. यंदाच्या साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना देण्यात येणार असून छत्तीसगडमधील लेखकाला हा सन्मान मिळवण्याची कितवी वेळ आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरने कोणते पदक जिंकले आहे? ऑप्शन ए रौप्य, ऑप्शन बी कांस्य, ऑप्शन सी सुवर्ण, ऑप्शन डी कोणतेही नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सुवर्ण. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे? ऑप्शन ए बॅडमिंटन, ऑप्शन बी नेमबाजी, ऑप्शन सी भालाफेक, ऑप्शन डी गोलफेक. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नेमबाजी. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या स्वरूप उन्हाळकरने सुवर्ण पदक जिंकले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 24 मार्च, ऑप्शन बी 25 मार्च, ऑप्शन सी 26 मार्च, ऑप्शन डी 23 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 23 मार्च. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली सर्वाधिक T20 सामना खेळणारा कितवा भारतीय ठरला आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने नुकताच कितवा T20 सामना खेळला आहे? ऑप्शन ए 450, ऑप्शन बी 350, ऑप्शन सी 500, ऑप्शन डी 400. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 400. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ भारतात कोणता दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो? ऑप्शन ए 22 मार्च, ऑप्शन बी 25 मार्च, ऑप्शन सी 23 मार्च, ऑप्शन डी 24 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 23 मार्च. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. कोणत्या राज्यातील पंचकुला येथे कॅच द रेन 2025 अभियान सुरू होत आहे? ऑप्शन ए हरियाणा, ऑप्शन बी हिमाचल प्रदेश, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी पंजाब. याचा आन्सर आहे ऑप्शन ए हरियाणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. जागतिक क्षय रोग दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 22 मार्च, ऑप्शन बी 25 मार्च, ऑप्शन सी 23 मार्च, ऑप्शन डी 24 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 24 मार्च. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. केंद्र सरकारने गरजू तरुणांना रक्त मिळवण्यासाठी कोणते पोर्टल विकसित केले आहे? ऑप्शन ए ई रक्तदान, ऑप्शन बी ई रक्तकोश, ऑप्शन सी ई ब्लड, ऑप्शन डी ई रक्त. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ई रक्तकोश. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी कुठे धावणार आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मुंबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. कोणत्या देशाची कॅन्डेला कंपनी मुंबईमध्ये पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवणार आहे? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी स्वीडन, ऑप्शन डी फ्रान्स. याचा आन्सर आहे ऑप्शन सी स्वीडन. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. कोणत्या लष्करी जहाजा बांधणी
कंपनीने स्वदेशी तबशा युद्धनौकेचे यशस्वी जलावतरण केले आहे? ऑप्शन ए गोवा शिपयार्ड लिमिटेड, ऑप्शन बी हैदराबाद शिपयार्ड लिमिटेड, ऑप्शन सी चेन्नई शिपयार्ड लिमिटेड, ऑप्शन डी मुंबई शिपयार्ड लिमिटेड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए गोवा शिपयार्ड लिमिटेड. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए राजकुमार वर्मा, ऑप्शन बी धीरज कुमार, ऑप्शन सी अशोक सिंग ठाकूर, ऑप्शन डी वीरेंद्र कुमार शुक्ला. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अशोक सिंग ठाकूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. भारताच्या सार्वजनिक बँकांनी 2023-24 मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक किती लाख कोटी निव्वळ नफा नोंदविला आहे? ऑप्शन ए 1.45, ऑप्शन बी 1.41, ऑप्शन सी 1.44, ऑप्शन डी 1.47. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1.41. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. रोहित शर्माने सर्वाधिक IPL सामने खेळणाऱ्यामध्ये कितवे स्थान पटकावले आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 2. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. सार्वजनिक क्षेत्राच्या बँकाकडून 2023-24 या आर्थिक वर्षात दिलेल्या लाभांशात किती टक्के वाढ झाली आहे? ऑप्शन ए 32.7, ऑप्शन बी 33.9, ऑप्शन सी 34.5, ऑप्शन डी 31.5. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 32.7. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. कोणत्या IITने देशाच्या सीमेवर टेहाळणी करण्यासाठी अत्याधुनिक रोबोट विकसित केले आहे? ऑप्शन ए IIT दिल्ली, ऑप्शन बी IIT खरगपूर, ऑप्शन सी IIT गुवाहाटी, ऑप्शन डी IIT मद्रास. याचा आन्सर आहे ऑप्शन सी IIT गुवाहाटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. IMFच्या आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था 2025 मध्ये किती ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे? ऑप्शन ए 4.4, ऑप्शन बी 4.3, ऑप्शन सी 4.7, ऑप्शन डी 4.5. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 4.3. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. भारत कोणत्या देशामध्ये खंजर सराव नुकताच पार पडला आहे? ऑप्शन ए कझाकिस्तान, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी तुर्कस्तान, ऑप्शन डी किर्गिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन डी किर्गिस्तान. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 25. गोवाय बिबो तिकीट बुकिंग कंपनीने कोणाची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवड केली आहे? ऑप्शन ए रोहित शर्मा, ऑप्शन बी विराट कोहली, ऑप्शन सी हार्दिक पांड्या, ऑप्शन डी ऋषभ पंत. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ऋषभ पंत. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काही चूक वाटल्यास मला क्षमा असावी.